गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, सकाळचे 5:30 वाजले आहेत. चला आता थोडा व्यायाम करतो. हे बघा मित्रांनो, आपले दोन बोकं काहीच कामाचे नाहीत. निश्चित दूध पितात, वर टांगड्या करून झोपत येत आणि उंदीर ह्यांच्या मागणं जातो. ह्याला माहीत सुद्धा होत नाही. आणि यांना म्हणा ना शिकार करा, उंदीर आलाय, हे रागाने बघत येतं. उलटी मालकाकडे रागाने बघत येत. काल मी म्हणलं शिकार करा, उंदीर निघालाय, ह्यांनी माझ्याकडे रागाने बघितलं. मी गपची बसलो, मी घाबरलो. म्हणलं ही माही शिकार करायला बसली तर. आणि दूध प्यायला ही पाठच उठत येत. माझी आधी दूध पितीत. शिकार काव्हा नाही केली. मित्रांनो, तुम्हाला आपली मका दाखवतो. ही बघा मका आपली, ती वाळायला टाकलेली की ती मका तवा ओली होती. आता चांगली वाळली, आता उंदीच्याला भरायची. हे अख्खी रस्ते वाळायला टाकली. ती 3 एकर मका आहे. 3 एकरामध्ये जवळजवळ 90 क्विंटल मका झाली आणि अजून 2 एकर करायची राहिली. आता ही उंदीच्याला भरून ठेवायची मका. व्यापारी तेच मागायला, पण काय मकाला लय औंदा भावच नाही. 1800 रुपये 1900 रुपये क्विंटल. त्याच्यामुळे आता ही भरून ठेवायची, काय आता लगेच विकायची नाही आपल्याला. काल मका बघायला आपले एक व्यापारी आलता. आता तो त्याचा अवतार बघून ते व्यापारी वाटत नव्हता. आता माझ्या सगळे व्यापारी ओळखीचे आहेत. आता हे किती का वेळ आलेले. आता व्यापारी पण येते कसा म्हणजे जरा उलसा कडकमध्ये येतो ना, ह्यो आलता. पण ह्याची काय पेंटाखाली पांढरे धोरण शिवलेली होती. अवतार बघून व्यापारी वाटत नव्हता. आणि तो काय माझा 1600 रुपये द्या. मी मला इथं 1800 आणि 1900 मागतील बाकीची व्यापारी आली तरी. तू 1600 का मागतो? ते माझ्या नाही 1600च भाव आहे माझा मकाला आता. आणि तुम्ही काय करा, मला 1600 दे म्हणला आणि तुमचे 15 दिवसांनी पैसे देऊ मला उधार द्या. मी म्हणलं तू 2000 जरी मागली ना तरी मला तुला द्यायची नाही. ते माझ्या नाही द्या, माझ्या विश्वास ठेवा. आता मला विश्वास काय ठेवा बाबा. मला ह्याला जर मका दिली तर म्हणलं मका काढायला जेवढे दिवस लागलेत त्याच्यापेक्षा डबल दिवस तर मला ह्याच्याकडून पैसे काढायला लागतील. ह्याला मका देऊन करता काय बरं. ह्याचे कपडे काढून घ्यावं, परत ह्यानी चढी पांढरे दोऱ्याने शिवलेली, ह्याच्याकडून काय घ्या. त्याच्यामुळे आता आपल्याला मका द्यायची नाही, भरून ठेवायची गोण्या आणायच्या मस्तपैकी आणि थापी लावून ठेवायची मका. जेव्हा भाव वाढेल तेव्हा बिंदा असतं इकून टाकायची. दळण दळाय चाललोय मी. इथं पाहुण्याची गिरण आहे आपली. पाहुण्याचं घर काय लय लांब नाही, इथनं 200-300 फूट अंतरी. आणि गिरण पण आपलीच आहे, दोघात घेतलेली गिरण आहे. आता जायचं आणि दळण दळून घेऊन यायचं. हे बघा, हे आपली गिरण. ही गिरण कोणत्याच कामाची नाही, तुम्हाला सांगतो. ही गिरण अशी आहे, दळण टाकायच्या दिवशी जेव्हा लोड येतो आणि दळण टाकलं की मग बंद पडते. गेली बा लाईट. एवढं दळण राहिलं होतं दळायचं आणि लगेच लाईट गेली. आणि लाईट जायचा अजून टाईम बी नाही झाला. दळण घेऊन चाललोय आता घरी. लाईट गेली, थोडंसं दळण राहिलं. लाईटचं टायमिंग बी नव्हतं झाला जायचा, टायमिंगच्या आधीच गेली. आमच्याकडे लाईट टायमिंगच्या आधी जाते, पण टायमिंगच्या आधी गावा येत नाही. मी ही कादंबरी आणलेली आहे. आता थोड्या वेळ जरा वाचन करतो. मित्रांनो, मी आता चालू आहे मित्राच्या मुलाच्या बड्डेला. त्यांनी 2दा सांगितलंय मला, त्याच्यामुळे जावंच लागेल. मी आता मित्राच्या घरी आलोय आणि सगळी तयारी झाली. हे बघा, आता सगळी तयारी झालेली आहे. फक्त लोक यायचे राहिलेत. थोडेफार लोक जमले तर अजून भरपूर लोक येणार आहेत. मित्रांनो, मी आता मित्राच्या मुलाचा वाढदिवस साजरा करून चाललोय घरी. तर थँक्यू मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.